अत्यंत संशयास्पद होतं, हे मात्र नक्की. अमोलजी, या वरिष्ठ अधिकाऱ्याचं वागणं संशयास्पद कुठल्या दृष्टीने तुम्हाला वाटतंय? त्याच्यामध्ये काही तुमचे रोख आहेत का? कोणाकडे बोट तुम्हाला दाखवायचंय का? आणि त्याचबरोबर विमान आणि विमान कंपनीचे तपास कुठेतरी करत असताना घातपाताचा जो मुद्दा सातत्याने तुमच्याकडनं बोलला जातोय, रोहित पवारांकडनं बोलला जातोय, त्या मुद्द्याला बगल दिली जाते असं वाटतं का? कारण त्या दृष्टीने काही तपास सुरू झालाय असं दिसत नाहीये. तुमचे दोन्हीही प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत. तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना स्पष्टपणे सांगेल की त्यांच्यावर असा का संशय आला, तर कारण असं होतं की पहिले शिवाजी पाळदे नावाचे जे तिथले पोलीस निरीक्षक होते त्यांनी एफआयआर घ्यायला सुरुवात केली असताना हे वरिष्ठ अधिकारी तिथे येऊन म्हणतात की मला वरिष्ठांना विचारावं लागेल. मग त्यांना 2 फोन आल्यानंतर ते स्पष्ट सांगतात की एफआयआर आम्ही घेऊ शकत नाही, त्याच्यामुळे ती शंका उत्पन्न होते आहे. हा एक भाग. दुसरं, डीजीसीएनी जे व्हीएसआर व्हेंचरवर कारवाई केली, तर आम्ही अगोदरपासून मी पण सांगतोय की व्हीएसआर कंपनीला डीजीसीए वाचवते आहे आणि व्हीएसआर कंपनीच्या बाबतीत ज्या पद्धतीने त्यांचे विमान उड्डाणं बंद केली, एवढ्या थातुरमातुर कारवाईवर महाराष्ट्र समाधानी होणारा नाही. डीजीसीएच्या सर्व अधिकाऱ्यांवर जोपर्यंत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, कोण आहे तो डीजीसीएचा अधिकारी ज्यांनी व्हीएसआर पांढऱ्या रंगाचं व्हेंचरचं विमान अजितदादांकरता त्या ठिकाणी 28 जानेवारीसाठी त्यांनी ते दिलं होतं. त्यानंतर जे 2 पायलट साहिल मदन आणि यश नावाचे 2 पायलट जे अद्यापही महाराष्ट्राच्या पटलावर आहेत की नाही याबद्दल साशंकता आहे. ही 2 लोक कुठे गेली, हे सगळे संशयास्पद प्रश्न या डीजीसीएच्या माध्यमातून निर्माण होत आहेत. त्याच्यामुळे डीजीसीएवर शंका आहे आणि डीजीसीएच्या संदर्भात आमदार रोहित पवारांनी जे काही उल्लेख केले, कोणकोणते बरोबर आहे. अमोलजी, माझं चुकत नसेल तर हे प्रश्न तुम्ही आधी उपस्थित केलेले आहेत, ही माहिती तुम्ही आधी दिलेली आहे, रोहित पवारांनी आधी दिलेली आहे. पण प्रश्न असा आहे की या अनुषंगाने तपास पुढे अजूनही का जात नाही, याच्यामागे काय कारण असावं असं तुम्हाला वाटतं? आणि दुसरा आणखीन एक असा प्रश्न आहे की तुमच्या पक्षाच्या बाबतीत बोलायला झालं तर तुम्ही सातत्याने हा मुद्दा लावून धरलेला आहे, सोशल मीडियावर असू देत, मीडियाशी बोलताना असू देत. पण तुमच्या पक्षातनं इतरांची याबद्दलची प्रतिक्रिया काय आहे? ते पुढे येऊन याबद्दल आणखीन काही का बोलत नाहीयेत? राज्य सरकार आणि केंद्र सरकार, हे बघा, पूर्वी मी एक सांगतो, एएआयबी चौकशी करणार अशी काही दिवसांपूर्वी तुमच्या चॅनलने न्यूज दाखवली होती. एएआयबीच्या द्वारे या विमान अपघाताची चौकशी होणार, अजितदादांच्या विमान अपघाताची. पण एएआयबीची कुठलीही चौकशी अद्यापर्यंत झालेली नाही. काल रेड एअरवेजचं जे विमान जे क्रॅश झालेलं आहे छपरा या ठिकाणी झारखंडमध्ये, माझ्या माहितीप्रमाणे तिथे 9 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर त्या रेड एअरवेजच्या विमानाला एआयबीची लोक तिथे गेली आणि ते सगळे कागदपत्र त्यांनी चौकशी करता एका दिवसात घेतले. आता इथे 5 माणसांचा मृत्यू झालाय, इथे अद्यापही एआयबी आली नाही. म्हणून त्या दृष्टीने या तपास किती ढिला आहे यावर शंका उत्पन्न होणं साहजिक आहे. ब्लॅक बॉक्स कधी जळत नाही हे स्वतः दादांचे सुपुत्र जय पवार यांनी ट्विटरद्वारे सांगितलं होतं, ट्विटद्वारे सांगितलं होतं. पण तो ब्लॅक बॉक्स 15 दिवसानंतर जळलेला आढळतो, पूर्णपणे जळलेला. आणि त्यानंतर असं सांगितलं जातं की रिकव्हरी करायला फॉरेनमध्ये पाठवलं जाणार आणि 1 महिन्यानंतर डीजीसीए हे कबूल करते की व्हीएसआरची विमानच नादुरुस्त होती. त्याच्यामुळं ह्यावर शंका येते आहे की सीआयडी चौकशी बसवली असेल, त्याच्यानंतर तुम्ही आणखी काही चौकशा बसवल्या असतील, तर त्याचा तपास इतका संत गतीनं का आहे, हा एक प्रश्नाचं तुमच्या उत्तर म्हणून इथं शंकेला वाव आहे. दुसरं असं आहे की मी एकटाच बोलतोय का, तर नाही, झिरवाळ साहेबांनी पण हा प्रश्न उपस्थित केला होता. त्याच्यानंतर आदरणीय भुजबळ साहेबांनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता. आणखी बाकीचे लोक पण त्यांच्या पद्धतीने बोलतायत. काही आमदारांना मी स्वतः भेटलो, मग आपण इद्रिस नायकवडी नावाचे आमदार होते, त्यामुळे पक्षाच्या प्रत्येकाची ही भावना आहे की अजितदादांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे. अजून अधिवेशनाचा कार्यकाळ बाकी आहे. आम्ही स्वतः उद्या सभापतींना भेटून कशा पद्धतीने हा स्थगन विरोधकांकडून, विरोधी पक्षाकडून मांडता येईल, स्थगन मांडल्यानंतर कशी चर्चा घडून आणता येईल, हे प्रश्न महाराष्ट्राच्या समोर आले पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. पण डीजीसीए हा मास्टर माइंड आहे. अजितदादांच्या घातपाताच्या बाबतीमध्ये डीजीसीएवर कारवाई झालीच पाहिजे, नाहीतर महाराष्ट्र भडकल्याशिवाय राहणार नाही, महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. बर, नक्कीच तुमची जी मागणी आहे त्या अनुषंगाने प्रतिसाद मिळेल जास्तीत जास्त लवकर यंत्रणांचा, राज्य सरकारचा, केंद्र सरकारचा, अशी आपण आशा करूया. आणि त्याचबरोबर तुम्ही या विषयावरती आज बोलायला आलात, तुमच्या भावना व्यक्त केल्यात आणि तुम्हाला माहिती असलेली सगळी माहिती सुद्धा आम्हाला दिली, त्याबद्दल धन्यवाद. आता आपण जो प्रश्न विचारला होता त्यावरती महाराष्ट्राचं मत जाणून घेऊया. जाऊयात पोल सेंटरला.
एकूण 25,000 मतं या प्रश्नाला आलेली आहेत आणि अर्थातच प्रश्न होता तो मंत्री राममोहन नायडूंच्या राजीनाम्याच्या अनुषंगाने आणि 90% लोकांना असं वाटतंय की हो, रोहित पवारांची मागणी योग्य आहे आणि 10% लोक म्हणतायत नाही. थोडक्यात राजीनाम्याच्या अनुषंगाने कल आहे लोकांचा देखील.